ओम शांती. आजची तारीख आहे 17/2/2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, तुम्ही आता अमरलोक स्थापन करण्यासाठी निमित्त आहात, जिथे कोणतेही दुःख अथवा पाप असणार नाही. ते आहेच वॉइसलेस वर्ल्ड, म्हणजेच निर्विकारी दुनिया. प्रश्न आहे, गॉडली फॅमिलीचा वंडरफुल प्लॅन कोणता आहे? ईश्वरीय परिवाराचा वंडरफुल प्लॅन कोणता आहे? उत्तर, गॉडली फॅमिलीचा प्लॅन आहे फॅमिली प्लॅनिंग करणे. एका सतधर्माची स्थापना करून अनेक धर्मांचा विनाश करणे. मनुष्य बर्थ कंट्रोल करण्यासाठी प्लॅन्स, योजना बनवतात. बाबा म्हणतात, त्यांचे प्लॅन्स यशस्वी होऊ शकणार नाहीत. मीच नवीन दुनियेची स्थापना करतो, तर बाकीचे सर्व आत्मे वर आपल्या घरी निघून जातात. फार थोडे आत्मेच इथे राहतात. ओम शांती. हे घर देखील आहे, युनिव्हर्सिटी देखील आहे आणि इन्स्टिट्यूशन देखील आहे. म्हणजे काय? तर घरामध्ये आई वडील आणि मुले असतात, तर इथेही माता पिता, बाप दादा आणि मुले आहेत. त्याचबरोबर ही युनिव्हर्सिटी देखील आहे की जिथून आपल्याला डिग्री मिळते, मनुष्यापासून देवता पदाची डिग्री. आणि हे इन्स्टिट्यूशन देखील आहे. इन्स्टिट्यूशन म्हणजे की जिथून काही कला कौशल्य आपल्याला शिकता येतं आणि त्याच्याद्वारे आपण कमाई करू शकतो. तर इथे बाबा आपल्याला 16 कला संपन्न तर बनवतच आहेत, परंतु त्याचबरोबर सेवेच्या अशा कला बाबा आपल्यामध्ये भरतात की ज्याच्याद्वारे आपण 21 जन्मांसाठी कमाई करू शकतो. तर बाबा म्हणतात, तुम्ही आत्मेच जाणतात की ते शिव बाबा आहेत आणि आत्मे आहेत शाळीग्राम. आत्मा जाणते की ते आमचे सुप्रीम पिताही आहेत, सुप्रीम टीचर देखील आहेत आणि सुप्रीम गुरु सुद्धा आहेत. भक्ती मार्गमध्ये सुद्धा त्यांना बोलवलं जातं, म्हटलं जातं, ओ गॉड फादर. मरते वेळीही म्हटलं जातं, हे भगवान, हे ईश्वरा. परंतु यथार्थ रीतीने कुणी जाणत नाही. बाबा सांगतात की सतयुगामध्ये भारतच होता, त्यामध्ये देवी देवतांचे राज्य होते, गॉड गॉडेसचे राज्य होते. अच्छा, मग पुढे काय झाले? त्यांनी पुनर्जन्म घेतला. पुनर्जन्म घेत घेत सतोप्रधापासून ते सतोगुणी बनले, सतोपासून रजोगुणी आणि नंतर तमोमध्ये आले. इतके इतके जन्म घेतलेत. भारतामध्ये 5000 वर्षांपूर्वी जेव्हा लक्ष्मीनारायणाचे राज्य होते, तर तिथे मनुष्यांचे आयुर्मान सरासरी 125 ते 150 वर्षांचे होते. त्याला अमरलोक म्हटले जाते. तिथे कधीही अकाली मृत्यू होत नाही. अकाली मृत्यू होणे हा आहे मृत्यूलोकाचा नियम. तर हे आहे मृत्यूलोक. अमरलोकामध्ये मनुष्य अमर असतात, आयुष्य मोठे असते. सतयुगामध्ये पवित्र गृहस्थ आश्रम होता, वॉइसलेस वर्ल्ड म्हटले जाते. आता आहे विशेष वर्ल्ड, म्हणजे विकारी दुनिया. आता तुम्ही मुले जाणता, आपण शिवबाबांची संतान आहोत. वारसा शिवबाबांकडून आपल्याला मिळतो. हे दादा आहेत प्रजापिता. ॲडम आणि ईव, आदम बीबी, हे गायन केलं जातं. ते आहेत निराकार परमात्मा पिता, म्हणजेच निराकार गॉड फादर. आणि हे झाले प्रजापिता ब्रह्मा. हे झाले प्रजापिता साकारी पिता. यांना स्वतःचे शरीर आहे आणि शिव बाबांना तर आपले स्वतःचे शरीर नाही. तुम्हाला वारसा मिळतो शिव बाबांकडून ब्रह्माद्वारे. म्हटलं जातं ना की आजोबांची प्रॉपर्टी मिळेल देखील पित्याद्वारेच.
तर शिवबाबांची प्रॉपर्टी आपल्याला मिळते ब्रह्माबाबांच्या द्वारे. शिवबाबांकडूनच ब्रह्माद्वारे तुम्ही पुन्हा मनुष्यापासून देवता बनत आहात. म्हणून म्हटलं जातं, मनुष्य से देवता किए करत न लागी वार. कुणी बनवले? भगवंताने. म्हणून म्हणतात, मनुष्यापासून देवता बनवण्यासाठी परमात्म्याला जास्त वेळ लागत नाही. आपण जाऊन देवी देवता बनणार, स्वर्गामध्ये पार्ट बजावतो. ही आहे जुनी दुनिया दुःखधाम, नवीन दुनिया आहे सुखधाम. जसे जुने घर होते तेव्हा त्यामधून उंदीर, साप इत्यादी निघतात ना, तशीच ही दुनिया देखील आहे जुनी दुनिया. या कल्पाचे आयु 5000 वर्षांचे आहे आणि आता आहे अंत. गांधीजींची देखील इच्छा होती की नवीन दुनिया, नवीन दिल्ली असावी, रामराज्य असावे. परंतु हे तर बाबांचेच काम आहे. बाबा म्हणतात की देवतांच्या राज्यालाच रामराज्य म्हणतात. नवीन दुनियेमध्ये तर जरूर लक्ष्मीनारायणाचे राज्य असेल. पहिले तर राधा आणि कृष्ण दोघेही वेगवेगळ्या राजधानीतील आहेत आणि जेव्हा त्यांचा साखरपुडा झाला तेव्हा मग लक्ष्मीनारायण बनले. मग बाबा म्हणतात की सुखामध्ये कोणीही बाबांची आठवण करत नाही, दुःखामध्ये सर्वजण आठवण करतात. कारण बाबा आहेतच लिबरेटर, दुःखांपासून सोडवणारे. दयाळू आहेत, ब्लिसफुल म्हणजे आनंदाचे सागर आहेत. तर ते येऊन सर्वांना मुक्ती आणि जीवनमुक्तीमध्ये घेऊन जातात, म्हणजे मुक्ती जीवनमुक्ती देतात. त्यांनाच बोलवतात देखील की येऊन स्वीट होम मध्ये घेऊन चला. आता तर सुखच नाहीये. हे आहे प्रजेचे प्रजेवर राज्य. सतयुगामध्ये तर राजा राणी प्रजा असतात. बाबा सांगतात की तुम्ही कसे विश्वाचे मालक बनतात, तिथे तुमच्याकडे अथाह अनगिनत धन असते. सोन्याच्या विटांनी घरे बनतात, मशीन मधून सोन्याच्या विटा तयार होऊन निघत राहतात. मग त्यामध्ये सुद्धा हिरे माणके जडवतात. द्वापर युगामध्ये सुद्धा किती हिरे होते जे लुटून घेऊन गेलेत. आता तर सोने नजरेला सुद्धा पडत नाही. याची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. बाबा म्हणतात, आता मुलांनी जुन्या दुनियेला विसरायचे आहे. बाकी स्वीट होम स्वर्गाच्या बादशाहीची आठवण करायची आहे. आत्मा पवित्र बनेल बाबांच्या आठवणीने. पवित्र जरूर बनायचे आहे. देवता पवित्र आहेत ना, मग आपल्याला देवता बनायचे तर पवित्र बनायचे आहे, दैवी गुणांची धारणा करायची आहे. बाबा सांगतात की देवतांच्या समोर कधी विडी, तंबाखू इत्यादी ठेवले जात नाही. ते वैष्णव आहेत. विष्णुपुरी म्हटले जाते. ते आहेच वाइसलेस वर्ल्ड म्हणजे निर्विकारी दुनिया. हे आहे विशेष वर्ल्ड, विकारी दुनिया. आता निर्विकारी दुनियेमध्ये जायचे आहे. शिव बाबा सतयुगाची स्थापना करतात. श्रीकृष्णपुरी सतयुगाला म्हटले जाते. आता तुम्हाला शिकवणारा कोणी साधू संत मनुष्य नाहीये. हे तर दुःख हरता सुख करता बेहदचे बाबा आहेत. 21 जन्मांसाठी तुम्हाला वारसा देतात. विनाश तर होणारच आहे. या वेळेसाठीच म्हटले जाते, किनकी दबी रही धूल में किनकी राजा खाए, किनकी आग जलाए, किनकी चोर लूट कर ले जाए. तो बाबा म्हणतात की चोऱ्या माऱ्या सुद्धा खूप होतील, आग सुद्धा लागणार आहे. या यज्ञामध्ये सर्व स्वाहा होतील. तर बाबा सांगतात कुणाचं धन जमिनीमध्ये दबलेलं राहील, कुणाचं टॅक्सच्या रूपाने
राजा खाईल तर कुणाचं आग जाळेल, कुणाचं चोरी होईल. परंतु सफल त्यांचं होईल की जे या संगम युगामध्ये ईश्वरीय कार्यामध्ये लावतील. बाबा म्हणतात या यज्ञामध्ये सर्व स्वाहा होतील. आता थोडी थोडी आग लागेल आणि मग बंद होईल, कारण अजून थोडा वेळ आहे. सर्व आपसामध्ये युद्ध करते. यालाच म्हटले जाते खुने नाही खेळ, म्हणजे विनाकारण रक्तरंजित खेळ राहील. बाबा म्हणतात याचा साक्षात्कार देखील मुलांनी केला आहे. मग या डोळ्यांनी देखील बघाल तर विनाशापूर्वी बाबांची आठवण करायची आहे, तर तमोप्रधान पासून आत्मा सतोप्रधान बनेल. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, विष्णुपुरीमध्ये जाण्यासाठी स्वतःला लायक बनवायचे आहे. संपूर्ण पावन बनायचे आहे. अशुद्ध खाण्यापिण्याचा त्याग करायचा आहे. विनाशापूर्वी आपले सर्व काही सफल करायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, लवकरात लवकर शिकून हुशार व्हायचे आहे. कोणतेही विकर्म होऊ नये यावर लक्ष ठेवायचे आहे. वरदान आहे, तक्रारीला आठवणीमध्ये परिवर्तन करणारे स्वतः आणि निरंतर योगी भव. तक्रारीला आठवणीमध्ये परिवर्तन करणारे स्वतः आणि निरंतर योगी भव. विश्लेषणे, संगम युगाची विशेषता आहे आता पुरुषार्थ आणि आता प्रत्यक्ष फळ. आता स्मृती स्वरूप आणि आता प्राप्तीचा अनुभव. भविष्याची गॅरंटी तर आहेच, परंतु भविष्यापेक्षाही श्रेष्ठ भाग्य आताचे आहे, कारण आता परमात्म प्राप्ती आहे. या भाग्याच्या नशेमध्ये राहा तर स्वतः आठवण राहील. जिथे आठवण आहे तिथे तक्रार नाही. काय करू, कसे करू, हे होत नाहीये, थोडी मदत द्या, तर ही आहे तक्रार. तर तक्रारीला सोडून स्वतः योगी, निरंतर योगी बना. आजचा सुविचार आहे, जे स्वतःला पाहुणे समजून राहतात तेच महान स्थितीचा अनुभव करतात. म्हणजे जे या दुनियेमध्ये स्वतःला पाहुणे समजून राहतात तर तेच महान स्थितीचा अनुभव करतात. आजचा अव्यक्त इशारा आहे, एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना. संघटनाचे बळ, स्नेहाचे बळ, एकमेकांना सहयोग देण्याचे बळ आणि सहनशीलतेचे बळ जमा करा, तर माया कधीही वार करू शकणार नाही आणि मग जय जयकाराचा ढोल वाजू लागेल. जेव्हा इतके सर्व आत्मे अनेक असताना देखील एक दिसतील, एकाच्याच प्रेमामध्ये मग्न, एकरस स्थितीमध्ये स्थित असतील, तेव्हा प्रत्यक्षतेची निशाणी दिसू लागेल. तुम्हा सर्वांची प्रतिज्ञाच प्रत्यक्षतेला समीप आणेल. ओम शांती.